मुंबईमध्ये जाण्यासाठी असणाऱ्या फ्रीवेवर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकची समस्या जाणवताना आपल्याला पाहायला मिळते। समोर एक मोठी रांग जी आहे ती लागलेली आहे। खरं तर हा वडाळ्यातून जाण्याचा रस्ता आहे जो मंत्रालयाच्या दिशेने जातो। समोर चेंबूरवरून येणारी वाहतूक देखील पूर्णपणे ठप्प असल्याचं पाहायला मिळत आहे। पोलीस या ठिकाणी आहेत, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत। मात्र मुसळधार पाऊस कोसळतोय। मागच्या 3 दिवसांपासून ही सध्या परिस्थिती आहे आणि त्यामुळेच ही वाहतूक समस्या जी आहे ही सातत्यानं फ्रीवेवर सध्या जाणवताना आपल्याला पाहायला मिळते। आज सकाळपासून ज्या पद्धतीने पावसानं बॅटिंग सध्या मुंबईमध्ये सुरू केलेली आहे, मुंबईसह उपनगरांमध्ये हीच परिस्थिती आहे। त्यामुळे नवी मुंबईतून मुंबईत येताना साधारणपणे चेंबूरपासून फ्रीवेला सुरुवात होते आणि त्या संपूर्ण रस्त्यावर ही वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। हळूहळू पोलिसांच्या वतीनं ही वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न होतोय। मात्र जोरदार पावसामुळे सध्या नागरिकांना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वडाळ्यातली ही सध्याची आपण दृश्य पाहतोय। काही वेळापूर्वीच आपण फ्रीवेच्या सुरुवातीला म्हणजे मंत्रालयाकडून चेंबूरच्या दिशेने जो रस्ता जातो त्या सुरुवातीलाच फ्रीवेवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्याचं देखील पाहिलं होतं। आता ही दुसरीकडे मुंबईत जातानाची फ्रीवेची परिस्थिती आपण पाहतोय। वाहतूक कोंडीची समस्या आता या नागरिकांना जाणवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक सोमवारचा पहिला दिवस आहे आठवड्याचा, अनेक VIP मंडळी जी आहेत ती फ्रीवेचा वापर करून मंत्रालयात जात असतात। मात्र सर्वांनाच आज चांगलाच फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। साधारणपणे आता 11 सव्वा 11 वाजलेत, मात्र तरीही मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक जी आहे कोंडी जी आहे या संपूर्ण परिसरात आहे आणि त्यामुळं नागरिकांना किंबहुना मंत्रालयात कामासाठी जाणाऱ्या साऊथ मुंबईत कामासाठी जाणाऱ्या मंडळींना चांगलाच फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अजित कदमसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।